घ्या आणि कष्ट करा. बस लक्ष्मी तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार. आणि म्हणा ना देवाला, मेरा पैसा मेरा बंगला मेरी गाड़ी, मेरा पैसा मेरा बंगला मेरी गाड़ी, सब कुछ है सावरिया से, मेरा तो कुछ भी नहीं. सब कुछ है सावरिया से, मेरा तो कुछ भी नहीं. मेरा पैसा मेरा बंगला मेरी गाड़ी, सब मग जीवनामध्ये महादेवा तुझ्यामुळे आम्हाला मिळालंय. आपण पुढे लक्ष्मी आपल्या मागे येईल. जे महाविष्णूचं नाव घेतात ते लक्ष्मी त्यांच्या मागे जाते. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेरे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे. थोडा इकडे टाकून द्या. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. महायोग पीठे तटी विमरथ्यां वरं पुंडलिकाय धातुमध्ये समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, गजानन बाबा की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, गजानन बाबा की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करू प्रथम नमन, गण गण गणात बोलते. पांडुरंगा करू प्रथम नमन, गजानन बाबा की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, गण गण गणात बोलते. पांडुरंगा करू प्रथम नमन. हे दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. हरी दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. गजानन कथे सविस्तारो, राम कृष्ण हरी. गजानन कथे सविस्तारो, राम कृष्ण हरी. त्यांच्या कृपादाने नंदे सविस्तारो, राम कृष्ण हरी. त्यांच्या कृपादाने नंदे सविस्तारो, राम कृष्ण हरी. फॅन पाहिजे होता आहे ना, घाम पुसून घ्या. आपलं कीर्तन होत नाव पण दमदम उरायले इथं. कलावती जोधरावतार, कलांकांक तेजोधिकामोदिक वक्रम, कलानीशवादापनोदार्हदाक्ष, समाधी समृद्धी भजे ज्ञानदेव. राघवं रामचन्द्रच्च रावणारी रमापति, राजीवं लोचनं रामं त्वं वन्दे रघुनन्दनं. राम सिया राम सिया राम, राम सिया राम सिया राम. सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. सदा चले आई
बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार कथा करो मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए शरदानिंदु मेरी स्वामिनी श्री राधा जी का मैना जन्म जन्म मोहे श्री वृंदावन में दे दो बार राधे राधे हो राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 कृष्ण मिला दे राधे राधे हो राधे 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 ब्रह्म बोले राधे राधे विष्णु बोले राधे कृष्ण बोले राधे राधे कृष्ण बोले राधे राधे ब्रह्म बोले राधे राधे विष्णु बोले राधे कृष्ण बोले राधे राधे कृष्ण बोले राधे शिव जी की डमरू से आवाज आई राधे शिव जी की डमरू से आवाज आई राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे राधे हो राधे 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 प्रेम से बोलो मिलके बोलो जोर से बोलो राधे 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 श्री राधे सर्वांनी हात वरती करून राधे राधे म्हणायचं असतं राधे 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 श्याम मिला दे तुम्हाला राधा राणी भेटेल पण श्याम भेटेल का श्याम मिला दे जोर से बोलो क्या बात है राधे बिन तो हमारे कन्हैया भी याद है इसीलिए जोर से बोलना पड़ेगा आपको राधे राधे काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपोलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरे
सर्व भाविक भक्त ह्या विठ्ठल नगरी मध्ये आपलं स्वागत आहे. थोडा इको टाकून द्या आता. तुमच्या आशेने दादा 10 सिस्टीमा हो बस. असा आवाज आहे ना लास्ट पर्यंत ठेवा, कारण खरंच तब्येत बरी नाही. रोज कार्यक्रम आमचे भरत महाराज पाहतात, रोज कार्यक्रम आहे आणि आवाज किती एवढाच राहतो ना. आमच्या वरच्या रंगाला काहीच उपयोग नाही, आवाजाला महत्व आहे, बरोबर की नाही. तुम्ही मान्य करायला तर नका करू. आम्ही किती बोंबल्या मारल्या पण तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवायचा का नाही हे भाऊच्या हातात आहे. म्हणून सिस्टीमवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळी द्या. सगळ्यात आधी त्यांचंच अभिनंदन करते. धन्यवाद दादा. असो, प्रबोधिनी एकादशी, प्रबोध ज्या दिवशी प्राप्त होतो, प्रबोध ज्या दिवशी प्राप्त होतो, भगवंत ज्या दिवशी जागे होतात आणि बोध प्राप्त करून भगवंत सर्व भक्तांवर कृपा करतात, तो भक्तांवर कृपांकित करणारा दिवस म्हणजे आजची एकादशी. आजच्या एकादशीला प्रबोधिनी कार्तिकी एकादशी म्हणतात. जी चातुर्मासाची एकादशी जया पद्मा नाही का, या पद्मा एकादशी पासून किंवा देवशयनी एकादशी पासून जिला आपण आषाढी म्हणतो, आणि आषाढी पासून चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी पासून बऱ्याच महिला भगिनी दारामध्ये रांगोळी काढताना 21 गाईचे पावलं काढतात. तुमच्या इकडे काढतात का? हा. आषाढी ते कार्तिकी म्हणजे आज त्या पावलांचा चातुर्मास पूर्ण झाला. गाईला हिरवा चारा खाऊ घालतात, चातुर्मास पूर्ण होतो. काही जण कांदा लसूण खात, चातुर्मास पूर्ण होतो. मग देवशयनी, मग देवशयन म्हणजे काय, प्रबोधनी म्हणजे काय, याचा पहिला एकादशीचं महात्म्य आपण समजून घेऊया. पण तत्पूर्वी हरिभक्त प्राण परमस्नेही परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या भागाचं भूषण शेवगे या गावाचे वास्तव्यास असणारे पण आपल्या येथील असणारे हरिभक्त प्राण भरतदादा पाटील यांनी मला इथं आमंत्रित केलं. तसेच आपले बबलू भैया वणीकर म्हणजेच आमचे दीपक भैया यांच्या माध्यमातून ही तारीख इथे मला मिळाली आणि तुम्हा मायबापांची ही सेवा घडली. खरोखर तुम्हाला पाहून मला एवढा आनंद झाला की खरोखर आज एवढा आनंद झाला. आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी माझी परमसखी परम मैत्रिणी परम श्रद्धेय परम आदरणीय भागवताचार्य कीर्तनकार असणाऱ्या प्रतिभाताई महाराज सोनगिरकर याही इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळी. तसेच आमचे बापूजी खूप सुंदर समाधानी वाचतात असे बापूजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व भजनी मंडळ धुळ्यातलंच का? विठ्ठल भजनी मंडळ धुळे या ठिकाणी तुमचा माझा जरी पहिला परिचय आहे माऊली, आमचे विनेकरी बाबा विठ्ठलासारखं स्वरूप त्यांचं आहे. बाबा तुमचे धन्यवाद. फार गोड चेहरे तुमचे दिसतात. असं मला वाटतंय की धुळे नगरी नाही, ही साक्षात पंढरपूर नगरी इथं अवतीर्ण आहे. या विठ्ठल मंदिरात हो, या विठ्ठल मंदिरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग, सोन्याचं बाशिंग
आता वारीचा आनंद आपल्याला येणार आहे हा. वारी आपण केलीच पाहिजे. मग कोणती वारी? तर वाईट विचार सोडून चांगल्या विचारांची ती वारी. नाही उपवाशी राहता आलं राहू नका. नाही उपवाशी राहता आलं राहू नका. पण कोणाबद्दल वाईट विचार करू नका. नाही बोलता आलं चांगलं बोलू नका. नाही बोलता आलं चांगलं बोलू नका. पण कोणाची निंदा होईल असं बोलू. सोपं आणि शास्त्र जगण्याचं आहे. आज ह्या प्रबोधिनी एकादशी, आता तुम्हाला देवशयनी एकादशी सांगते माऊली मी. देवशयनी एकादशी सुरुवात आपण मुळापासून करू. आजचा अभंग पैठण निवासी श्रीमंत संत एकनाथ महाराज. पटपट बोलायचा. कोणाचा अभंग? त्यांच्या वडिलांचं नाव भानुदास महाराज. बोलत चला बोलत चला. मी काय मास्तर विसरले तुमचे 2 मार्क कमी करायला. चुकलं तर चुकू द्या. जी बाई योग्य उत्तर देईल तिला विठ्ठल मंदिरातर्फे चांदीचं नाणं आपल्या पॉकेटातून. काय हरकत आहे? तुमच्यासारख्या गोड महिलांना पॉकेटच काय. हारे 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 हम तो दिल से. वाह. सगळेच गाणे वाईट नसतात हो. आपल्यासाठी सुद्धा चांगले असतात. भगवंतासाठी चांगले असतात, है की नाही? आता मला सांगा, एकनाथ महाराजांच्या वडिलांचं नाव काय? पटपट बोला. तुम्हाला क्लू देऊ काय? भानुदास महाराज. वडिलांचं नाव नाही त्यांच्या. आपण भरपूर अभंग ऐकतो, पण संतांचे नाव लक्षात आले पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून तुमचा हा प्रपंच आहे सगळा मोठा. एकनाथ महाराजांच्या वडिलांचं नाव. तुम्ही सकाळी उठले, अंघोळ केली, 1 लोटा जल, पहिले दारामध्ये तुळशी आणि दुसरं जल कशाला वाहतात? अरे देवा, तर चावलं का बघा बरं. मुंगळा ही गोडच माणसांचा होतो बेटा तो. तुला आणि मला सारखंच आहे बेटा. हा, आता सांगा, तुळशीला पाणी टाकल्याबरोबर आणखीन एका ठिकाणी वरती पाहतो पाणी टाकतो. काय नाव? सूर्यनारायण. करेक्ट. सूर्यनारायणांच्या वडिलांचं नाव काय? आता तुम्ही म्हणशाल ताई, सूर्यनारायणचं आम्ही कुठेतरी शोधलं. महाविष्णूच्या हातात काय आहे? चक्र. चक्र, बरोबर का? आणि जे तांब्यात ग्लासात पिलं जातं ते काय? म्हणजे काय नाव असेल? करेक्ट. सूर्यपाणी, चक्रपाणी. लक्षात आलं? एकनाथ सूर्यपाणी, चक्रपाणी, किंवा सूर्यनारायण चक्रपाणी. आणि मग भानुदास आहे. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. आता हे झालं कुळापर्यंत. आता मला त्यांचं आडनाव सांगा. तुम्ही म्हणशाल ताई, तुम्ही सगळं आम्हालाच विचारते, तुम्हाला काय बोलवलं बरं बापूंनी, है की नाही? पण तुमच्याही लक्षात यावं, लक्षात राहावं. सांगता येईल कोणाला? आपल्यापैकी कोणी? एकनाथ महाराजांचं आडनाव काय? चुकू द्या, सांगा. बोलत तर राहा, चालता बोलता. शिंदे सरकार नाही हो. बरं, जाऊ द्या. आणखीन एक क्लिअर त्या. जे भगवे वस्त्र घालतात आणि भगवे वस्त्र घालून दाढी वगैरे असते, त्यांची जटा असते, काय म्हणतात त्यांना? साधू. बरोबर का? अजून पुढे बोला पटपट. त्याचे व्याकरणात भरपूर शब्द आहेत. स्वामी. अजून गोसावी. क्या बात आहे. वा वा वा. गोसावी त्यांचं आडनाव. त्यांचे गुरु एका
जनार्दनी. बरोबर का? जनार्दन महाराजांचं गाव मूळ जर पाहिलं तर एवढं सुंदर गाव आहे. धुळे पासून फक्त 60 किलोमीटरवर जे इसगाव, तिसगाव, श्रीमंताला 40 गाव पाशी पिंपरखेड नावाचं खेड. विचार करा काय जळगाव जिल्ह्याचं 40गाव तालुक्याचं वैभव आहे की जनार्दन महाराज देशपांडे ज्यांनी देवगिरी नाही का प्रांतावर आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि एकनाथ महाराजांसारखे शूरवीर योद्धे, क्षत्रिय योद्धे, ब्रह्मविवक्ता, शास्त्रोक्त अध्यात्म क्षेत्रात पारंगत नवे ज्ञानोबरायांना ज्या वेळेला कंठाला आजारमुळी लागली 200 वर्षानंतर नाथबाबा तिथं गेले आणि अजान वृक्षाची मुळी एवढा अधिकार नाथबाबांचा. मग अभंग अधिकारी व्यक्तीचा पण महात्म्य अधिकार ठिकाण आहे. मग ते महात्म्य कोणतं तर पंढरपूर आहे. अवघेची त्रैलोक्य आनंदाची हरिपाठ करता ना तुम्ही, म्हणता ना तुम्ही अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आत्ता म्हणजे वर्तमान, काल म्हणजे भूतकाळ, उद्या म्हणजे भविष्य आणि वर्तमान म्हणजे आज, आत्ता, ताबडतोब. मग हे अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता पण कशाने होईल? चरणी जगन्नाथा. काय ठेवायला पाहिजे? मन, चित्त. आणि हे चित्त जर ठेवलं तर आई आणि वडील हे आपले विठ्ठल आहे. माय जगन्नाथ, बाप आणि अनाथाचा नाथ. नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी एकपणे चैतन्याची शोभा. ही चैतन्याची शोभा मूर्तिमंत ज्याच्यामध्ये आहे ना घडविला ना बैसविला असं पंढरपूरचं महात्म्य वर्णन करणारा आजच्या ह्या एकादशी निमित्त घेतलेला अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. इतक्यापर्यंत लक्षात आलं असेल. मग काल काही लोक म्हणतात आमचा संसार सुखाचा होता पण आता राहिला कारण सुनाच्या हातात सत्ता. आता आम्हाला द्यावं वाटतं पण देऊ शकत. हे आपला संसार आहे. काही जण नवीन लग्न झालं कष्ट करतात खूप आणि मग म्हणतात आज आम्हाला कष्ट आहे पण आमचा उद्या संसार सुखाचा होईल. पण आज आता या त्रैलोक्य चालक मालकाचं नाव घ्या, विटेवरच्या मालकाचं नाव घ्या. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. म्हणून आता या क्षणाला ताबडतोब जो आनंद देतो तो म्हणजे पांडुरंग. ज्या रंगात जीवन बेरंग होत नाही असा एकच रंग तो म्हणजे पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्या देवशयनी एकादशी पद्मा एकादशी तिला म्हणतात. शास्त्रामध्ये पुराण आहे. ज्या वेळेला देवाला एक नाव आहे नारायण. काय म्हणतात? नारा म्हणजे ठिकाण, अयन म्हणजे नर भगवान, अयन म्हणजे त्या ठिकाणी स्थानापन्न. नारा म्हणजे पाणी, अयन म्हणजे ठिकाण. जो जलावर सहस्र फणांवर शयन करतो म्हणून त्याचं नाव नारायण. बरोबर का? आता हे नारायण प्रभू ज्या वेळेला झोपले, मग आता देव जर झोपले म्हणून आपण त्यांचा काय करतो? सकाळी सकाळी प्रातःकाळी काकडा करतो. मग देव का झोपले? तर श्रीमद भागवत कथामध्ये सुंदर अशी समुद्र मंथनाची कथा येते. समुद्र मंथन झालं आणि या समुद्र मंथनामध्ये सगळ्यात आधी काय निघालं? विष. कोणी पिलं? शंकराने.
विष पिलं शंकरजींनी, नंतर अनेक रत्न निघाले. आता त्या रत्नामध्ये ऐका हा, त्या रत्नामध्ये काय काय निघालं? जो उच्चश्रवा नावाचा घोडा, ऐरावत नावाचं रत्न, जो हत्ती आहे ऐरावत तो इंद्राला दिला, उच्चश्रवा हा दानवांना दिला. पण बोली ठरताना अशी ठरली होती की जे पहिलं निघल ते दानव. पण विष कोणाला पाहिजे का? दानव म्हटले अजिबात नाही, आमची बोली माग. पण जेव्हा समुद्रामधून निघाली तुळशी, काय निघाली? तुळशी. मग कौस्तुभ, कौस्तुभानंतर रत्न ऐका हा, पारिजातक, पारिजातकानंतर निघाली लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी माता आली. लक्ष्मी माता सगळ्यांकडे बघू लागली, माळ हातामध्ये होती. आता कोणाला लक्ष्मी नकोय बरं? असं कोणी आहे का? सगळे म्हटले मला 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 वर माळा घाला, मला वर माळा घाला. पण लक्ष्मी म्हटली नाही, जे मला माझं करतात त्यांच्याकडे मी जात. कारण खेळण्याचा एक नियम असतो बघा, आपण लहानपणी रप्पा धप्पी खेळलेलो की नाही, शिवाशिवी त्याला म्हणतात. ज्याला जर शिवायचं असेल तर आपण पळतो तो पुढं पळतो, लवकर सापडतो का? तसं लक्ष्मीच्या मागं जे पळतात, लक्ष्मी पुढं आणि हा लक्ष्मीच्या माग. लक्ष्मी पुढं, लक्ष्मीच्या हा डाव उलटा करा, डाव उलटा करा. आता तुम्ही थांबा, आता तुम्ही थांबा, नामचिंतन घ्या आणि कष्ट करा. बस लक्ष्मी तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार. आणि म्हणून ना देवाला, मेरा पैसा मेरा बंगला मेरी गाड़ी, मेरा पैसा मेरा बंगला मेरी गाड़ी, सब कुछ है सावरिया से, मेरा तो कुछ भी नहीं. सब कुछ है सावरिया से, मेरा तो कुछ भी नहीं. मेरा पैसा मेरा बंगला मेरी गाड़ी, सब. म्हणून जीवनामध्ये महादेवा तुझ्यामुळे आम्हाला मिळालंय. आपण पुढं लक्ष्मी आपल्या मागे येईल. जे महाविष्णूचं नाव घेतात ते लक्ष्मी त्यांच्या मागे जाते. आणि आता माहेरी गेले, भावाची परिस्थिती नाजूक आहे. भावाची परिस्थिती जेमतेम आहे, नवऱ्याची परिस्थिती चांगली आहे. मग ती बहीण गेली भावाच्या घरी, एकच खुर्ची आहे. गेल्याबरोबर भावानी दारात गाडी बहिणीची पाहिली. पहिलं गाडीतून कोण उतरली? बहीण उतरली. बहीण उतरली, दारात गेली. भाऊ म्हणला या या या, आणि बहिणीला खुर्ची टाकली. आता बहीण तिने माग पाहिलं. कोणासाठी? का पाहिलं? की ते गाडी लावताय, ते गाडी लावतात, ते येणार आहे. मी जर खुर्चीवर बसले मग ते कुठं बसतील? म्हणून ती काय करते? थांबून घेते किंवा खाली बसते. आणि मग तुझे दाजींना बोलव. मग दाजी येतात, कुठं बसतात? हा नियम जर व्यवहारात असेल, हा नियम जर संसारात असेल, मला सांगा, लक्ष्मी माता जर आपण स्थानापन्न केली, महाविष्णूचं नावच घेतलं नाही, तर त्या ठिकाणी लक्ष्मी प्रसन्न होईल? एक वेळ बहीण म्हणेल, भाऊ मी खाली बसले चालल, पण माझ्या पतीला खुर्चीवर बसव. लक्ष्मी माता तशीच म्हणते ना. म्हणून महाविष्णूचं जे नाव घेतात किंवा हो हो नित्य ने मनावी ते प्राणी
मनामी. ते प्राणी मनुष्य प्राणी मनुष्य प्राणी, बरोबर आहे का? म्हणून ज्ञानोबा राय म्हटले प्राणी, बरं का? नाही तुम्ही म्हणशाल आपला काय 4 पाय आहे का? हा, आपल्याला 4 पायापेक्षा कमी नाही आपण. आपल्याला जसे 2 हात 2 पाय तसे प्राण्यांना पण 2 हात 2 पाय आहे. पण जेव्हा ते सरळ होते, जेव्हा ते उभे होते, तेव्हा भजन केलं नाही, टाळी वाजवली नाही. म्हणून देवाने त्यांचे 2 पाय वाकवले आणि 2 हात पुढे टेकवले, बरोबर आहे का? मग तो झाला प्राणी. म्हणून प्राणी मनुष्य प्राणी जो नित्यनेमाने नाम घेतो त्याला लक्ष्मी कमी पडत नाही. आणि अशी समुद्र मंथनामधून लक्ष्मी निघाली, लक्ष्मीने महाविष्णूंना वरमाळा घातली. त्यानंतर आता निघालं अमृत. काय निघालं? अमृत. त्याच्या मागे निघाली मदिरा. मदिरा म्हणजे काय? झुम 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 झुम. नाही तुम्हाला नसेल कळलं, यांना कळलं असेल. इकडे काय सांगाव, खानदानी लेकरू होते, पण खानदानी लेकरू आहे. दारू बापाने सांगितलं बेटा लक्ष्मी तुझी बहीण आहे, अमृत तुझी बहीण आहे. आणि बेटा खानदानी लेकराने घरोघर जायचं. म्हटले पप्पा मी कुठंच जाणार नाही, पप्पा मी कुठंच जाणार नाही, पण जो माझ्याकडे आला त्याला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. आता मला सांगा दारू घरोघर विकल्या जाते का? कोणी म्हटलं का थोडीशी घ्या? नाही ना. ओ काय म्हणाव, बघा दारू पिणाऱ्या माणसाला बरोबर ठिकाणाही सापडून जातो. बरं तो अड्डा कुठे ते सांगावं लागत. एखादा जर वारकरी राहिला ना, आमचे आता लोटन बापू आहे महिंद्राला असतात, ते बापूंना सांगितलं बापू कीर्तन आहे, म्हणले ताई मी नक्की येणार. ज्याला वारकरी आहे त्याला कीर्तनाची आवड, पण जो पिणारा तू कसा शोधतो तेच कळत नाही. बरं लग्नामध्ये पण लग्न बिचारा करणारा सुद्धा पहा, काही काही पोट्टे लग्नामध्ये दारू पिल्याशिवाय नाचत. जेवढी दारू कडक तेवढा गडी उताना. साध्या गावाला झाली माझ्या लग्नाची घाई, पण बेवड्या तुला कोणी पोर देत नाही. बेवड्याला कोणी पोर देणार नाही, आणि दिली तर बिचारी आयुष्यभर रडल्याशिवाय राहणार. लग्नामध्ये जे लोक दारू पाजून नाचवतात, लक्षात घ्या शब्द आहे आपला, लग्नामध्ये जे कोणी आपल्या लेकराच्या लग्नामध्ये दारू वाटून कोणी पोरांना जर नाचवत असेल, मला सांगा त्या लेकरांचा संसार सुखाचा होईल? म्हणून पहिली आपण बंदी इथं आणली पाहिजे, हे पहिलं प्रबोधन झालं पाहिजे. बरं ऐका, हा एका दारुडा काय म्हणला, पोलिसाकडे गेला, म्हणले साहेब आपली तक्रार आहे. साहेब म्हणले बोला काय? म्हणले का हो सरकारी कामामध्ये काही जर अडथळा आला तर त्याला शिक्षा आहे का? म्हटले हो. म्हणे अशी तरतूद आहे का? म्हणे हो. म्हणे जवळच जर असेल तर? म्हणे तरी त्याला शिक्षा करण्यात येईल. म्हटले पहा दारूचा पैसा जो दारू विकणार आहे किंवा दारू पिणार आहे त्याचा पैसा कोणाला जातो? म्हणे सरकारला. म्हणे मग जर सरकारला जातो, पण मी घरी आल्यानंतर आमचं सरकार असं छळतं म्हटले का मला एवढा त्रास देतो, आणि एवढा त्रास ते गृहमंत्री दिल्यामुळं सरकारी कामात माझी बायको अडथळा करते, म्हणून तिला शिक्षा करा. किती कठीण आहे ना. दारू पिणारे माणसं सहज उद्योगी नसतात. बरं सहज एवढे उद्योग असतात त्यांच्या अंगात, काय सांगा तुम्हाला. चांगले असतात ते खूप, चांगले असतात ते खूप, पण दारूमुळे त्यांची किंमत राहत नाही. म्हणून तर आमच्या एक ताईंचं भजन आहे, नशा ऐसी नशाय हरि नाम की जरा पी करके देखो. ऐसी नशा हरि नाम की जरा करके देखो. ऐसी नशाय हरि नाम की जरा पी करके देखो. हरि नाम की जरा करके देखो. पी करके देखो जरा पी करके देखो. करके देखो जरा पी करके देखो. पी करके
की जरा पी करके देखो। ऐसी नशा है प्रभु नाम की, जरा पी करके देखो। जाम पर जाम पियोगे रात भर में उतर जाएगी, जाम पर जाम पियोगे रात भर में उतर जाएगी। हरि नाम की नशा कर ले तेरी जिंदगी सुधर जाएगी। नशा करायची हरिनामाची करा। आम्ही पण नशा केली हरिनामाची, पण जीवन आमचं व्यवस्थित झालं। आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा। माऊली ही मदिरा सुद्धा निघाली। मग ऐका, आता मात्र महाविष्णूने अवतार घेतला मोहिनी रूपामध्ये। मोहिनीचं स्वरूप पाहून दानव भुलले आणि दानवांना म्हटले एका रांगेत बसा। आता सांगल कसं, मोहिनी सांगल तसं। मोहिनी कोण होती? महाविष्णूचा अवतार होता। मोहिनीने दानवांना एकाकडे बसवलं, एकीकडे देवांना बसवलं। लक्षात घ्या बरं, अमृत पाजलं ते देव होते आणि मदिरा पाजली ते एक म्हणे ताई आम्ही नाही पीत, सरकार म्हणले लायसन देतं। म्हणलं दादा सरकार लायसन देतं नवल नाही, साक्षात महाविष्णूने दारू वाटली। पण दारू पिणारा कोण होता? राक्षस दानव होते। आणि अमृत पिणारे देवाने वाटलं सरकारचा काय दोष आहे, आपल्याला कोणती घ्यायची आपण ठरवायची। बरं, एक माळकरी लोकांमध्ये पंगत चालू आहे, मस्तपैकी पंगत चालू आहे। माळकरी लोकांमध्ये बिगर माळकरी जीव शकतो का नाही? बिगर माळकरी लोक पण जीव शकतात, पण एखाद्या बिगर माळकऱ्यांची पंगत आहे, डेगीवर डेगी। मी आजच्या दिवसाला नाव नाही घेत, आजच्या दिवसाला कशा घ्यायचं आहे की नाही। डेगीवर डेगी काय सांगावं अक्षरशः। आणि 25 एक बिगर खाणारे बसेले, गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात एखादा माळकरी। कधी बघितलं तुम्ही बसलेला? म्हणजे माळकऱ्यांमध्ये बिगर माळकरी सभातील, पण बिगर माळकऱ्यामध्ये एक सुद्धा सभा होऊ शकत नाही माळकरी। लक्षात घ्या, मग कोण चांगलं आहे? म्हणून शुद्ध शाकाहारी राहा। कोणाच्या मांसावर जीवन जगवण्यापेक्षा भगवंता तुझ्या नामावर आम्ही घालू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी। तू का म्हणे घालू तयावरी भार, देवावर भार घालू। मग झालं काय? राहू आणि केतू यांनी रूप बदललं, देवाच्या पंक्तीला बसले। सूर्या शेजारी राहू बसला, रामकृष्ण हरी। सूर्या शेजारी राहू बसला, चंद्रा शेजारी केतू बसला। कळालं का? सूर्या शेजारी कोण बसलं? चंद्रा शेजारी कोण बसलं? केतू। आणि त्यांच्या अमृत इथपर्यंत आलं। अमृत आल्यानंतर मात्र देवांनी सांगितलं देवा घात झाला, राक्षसांनी स्वरूप बदलून देवाचं रूप घेतलं आणि अमृत महाविष्णू रूप प्रगट केलं, चक्र सोडलं, दोघांना नष्ट केलं। पण सूर्य आणि चंद्राने आपली चुगली केली, म्हणून सूर्याला राहू हा ग्रास घेतो, त्याला ग्रहण म्हणतात, आणि चंद्राला केतू ग्रास करतो, त्यावेळेला चंद्रग्रहण होत असतं। बरोबर आहे का? आता ते झालं, पण शुक्राचार्य दैत्यांचे गुरु मात्र खवळले, रागवले, चिडले, म्हटले बघ आपल्या संग घात झाला, आता तू यज्ञ कर, इंद्राचा इंद्रपद हलव। मग यज्ञ सुरू केला आणि त्यावेळेला इंद्राने यज्ञ केलं। बळीराजा होता, बळीराजाने पण नाही का भरपूर दान धर्म केला। दान धर्म जेवढा केला तेवढी चौपट लक्ष्मी वाढते। बरं, कोणी दान धर्म केला? बळीनी। आणि तिथं वामन रूपात परत भगवंत आले। शुक्राचार्य नाही म्हणत होते, पण नाही म्हणता करता देवाने एवढं मोहून टाकलं, म्हटले बघ बळीराजा, तुझे वडील विरोचन राजा, त्यांचे वडील प्रल्हाद, आणि एवढ्या प्रल्हाद विरोचन राजाचा दानशूर मुलगा तू आहे, म्हणून मला त्रिपाद भूमी तू दान दे। म्हटले ठीक आहे। आई वडिलांची पुण्य स्मरणार्थ एवढी स्तुती केली आणि म्हणून बळीराजा त्रिपाद भूमी द्यायला तयार झाला। आणि त्याच्यामध्ये पाणी संकल्प सोडू लागला। संकल्प सोडताना शुक्राचार्यांनी डोळा घातला, त्याला माहिती होतं की हे महाविष्णू कपटी आहे, हे वामन रूपात आपल्याकडे आलेले आहे। पण बळीराजा म्हटला देवाने माझ्या दारी याचक व्हावं
याच्यासारखा श्रीमंत दुसरा कोणी? बरोबर आहे की नाही? इडापिडा जाओ बळीचं राज्य, म्हणून भावाला काय म्हणतो आपण? भावाची मागणी काय करतो? इडापिडा जाओ बळीचं राज्य. बळीराजासारखा ऐश्वर्य आपण मागतो, बळीराजासारखी दानशूरता की ज्याच्या दारी देवानी याचक म्हणून यावं. आणि मी तर म्हणते आपणही आभार मानत चला, आपणही आभार मानत चला. जर कोणी आपल्या दारी मागायला आलं त्याला नकार देऊ नका. का? की आम्हाला देवाने देणाऱ्याच्या यादीत बसवलं, मागणाऱ्याच्या. म्हणून देत चला. दिल्याने वाढतं ज्ञान, दिल्याने वाढतं प्रेम, दिल्याने वाढतं आदर, दिल्याने वाढतं धन. आणि म्हणून ही वृद्धी करण्यासाठी बळीराजाने त्रिपादभूमी दिली. एक स्वर्ग, दुसरा पृथ्वीलोक, पण तिसरा कुठं? म्हटले देवा आता माझ्याकडे फक्त 2 हात, तिसरा मस्तक. आणि मस्तकावर पाय दिला. बळीराजा पाताळात गेला, पण जाता जाता सांगितलं देवा आता तुम्हाला पाताळात ज्या दिवशी घातलं ती देवशयनी एकादशी म्हणजे पद्मा एकादशी. आणि पद्मा एकादशीच्या दिवशी तू आता माझ्या दारून हलायचं. म्हणून देव पाताळात गेले, पाताळात द्वारपाल झाले, म्हणून पृथ्वीवर चातुर्मास पाळला गेला. विठ्ठल 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 विठ्ठल. पाताळात गेल्यानंतर मात्र लक्ष्मी मैयाने पाहिलं आपला नवरा आषाढ गेला, श्रावण आला, 1.5 महिना झाला, पण दिसत कुठं गेले म्हणून फोन लावला, पण आउट ऑफ कव्हरेज एरिया. आपण ज्या फोन नंबर डायल करीत आहात तो नंबर सध्या अस्तित्वात तो पाताळात आहे. कुठं आहे? तो पाताळात आहे. आणि म्हणून नारदजींना फोन केला. म्हटले नारदजी महाराज अहो माझ्या घरचे दिसले का? म्हणले आई देवले माझ्या करताय. म्हणले कुठं? म्हणे पाताळात. त्रिभुवनात फिरणारे नारदजींनी सांगितलं, लक्ष्मी मैयाने ओळखलं आता नवऱ्याला आणायचं कसं. मग युक्ती केली आणि त्या दिवशी समुद्रकन्या लक्ष्मी माता श्रावण शुद्ध चतुर्दशी या दिवशी पाताळात प्रगट झाली. म्हणून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ, बरोबर आहे का, स्त्रीचा सत्कार, म्हणून त्याला श्रीफळ म्हणतात. श्री म्हणजे श्रीमंती, श्री म्हणजे यश, श्री म्हणजे कीर्ती, श्री म्हणजे ऐश्वर्य आणि श्री म्हणजे आपण गृहलक्ष्मी. अशा प्रकारे त्या स्त्रीचं श्रीमंती समुद्रामध्ये आपण ते श्रीफळ. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा पहा नवऱ्याला पाहिलं, म्हटले वा वा खूप छान दिसताय हो तुम्ही. महाविष्णू म्हटले इथं पण आलीस का? आता शांती तर लागू दे. ती म्हणली नाही, जिथं जाणार तिथं येणार, तुम्ही जिथं जाणार तिथं येणार. म्हटले बाई पण बळीराजा आता मला काय सोडणार? म्हटले तुम्ही तर पहा आगे आगे देखो होता है क्या. महिलांमध्ये काय शक्ती आहे दाखवून दिला आम्ही मागच्या दिवाळीला. कोण आहे आपण? लाडक्या लाडक्या शिंदे सरकारांच्या, आता म्हणते मी लाडक्या बहिणीन दोडके दाजी असे टम फुगले. दाजी म्हटले तुम्हाला भुलभुलैया भाऊ देतोय, पण काय सांगावा आम्ही आमच्या भावाला असं ओळखतो. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओ वाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी ग माया, वेड्या बहिणीची वेडी ग माया. सोन्याचं ताट, सुंदर लाल असा कलावा घेतला आणि रक्षा बळीराजाच्या घरी लक्ष्मीने कलावा बांधला. कोणाला? बळीला. तो दिवस श्रावण शुद्ध पौर्णिमा. मग आपण काय म्हणतो? काय म्हणतो त्याला? गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा, गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईना ग. गाडी घुंगराची बाळगा, बंधू माझा येई मारा.
रुपेश महाराज, जोरदार टाळी. राखीच्या सणाला मला माहेरी नेले ग. राखी बांधली आणि मग बलिराजाला म्हणलं, इसे समझो ना, इसे समझो ना, चांदी का तार भैया, तार भैया, ये तो बहना का प्यार है. राखी बांधली. मग राखी बांधल्यानंतर ओवाळणी द्यावी लागते. भाऊ म्हटला, काय पाहिजे ताई? साधी बहीण होती का जी स्वतःच लक्ष्मी, ती काय मागणार आहे? ती म्हटले, तो दारात आहे ना द्वारपाल, बस तोच दे बाबा, भरपूर झालं. म्हटले, का हो, ते द्वारपाला घेऊन काय करता? म्हटले, त्याच्याशिवाय वैकुंठ सुने ना. किती शृंगार केला जर कुंकू नसेल तर उपयोगी का होते सौंदर्याला? जसं शृंगार केल्यानंतर छोटासा जरी असेल पण कुंकू लावल्यानंतर आपण सुंदर दिसतो, त्याच प्रकारे म्हटले वैकुंठ सुन सुन आहे. आणि आता मला ते वैकुंठाधीश मला दे. बळीराजा म्हटले, आता थांबा. म्हटले, आल्या तशा थांबा. आणि मग कधी पहा, श्रावण शुद्ध पौर्णिमेपासून तर जी पृष्ठपदी, ज्याला पौर्णिमा म्हणतात, म्हणजे अनंत चतुर्दशी नंतर पृष्ठपदी, आणि मग येते कोजागरी. कोजागरी नंतर आता येईल त्रिपुरारी, बरोबर ना? लक्षात घ्या, आता सण कसं आहे, लक्ष्मीची पूजा केली, लक्ष्मीची पूजा केली, पूजा करून दुसऱ्या दिवशी पतीला ओवाळलं आणि मग आली भाऊबीज. आणि भाऊबीजेचा आहेर म्हणून म्हटले, आता घेऊन जा. पण थांबा म्हटले, अजून एकादशी येऊ द्या. आणि ही एकादशी प्रबोध प्राप्त झाला, प्रबोध प्राप्त झाला. आणि भगवंत आता मात्र पाताळामधून वैकुंठात आले. सगळे जनता जनार्दन ही इहलोकातली आणि स्वर्गातली आनंदी झाली. आणि म्हणून हे त्रैलोक्य आनंदाचं झालं. किती लोक? इहलोक में, परलोक में, गोलोक में कहो. बरोबर आहे ना? गोपद्म नवमी झाली ना परवा, गोपद्म नवमी, दशमी आणि ही प्रबोध एकादशीला वैकुंठात देव परत आले. ते नाथ बाबा पहिल्या चरणात अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेचे त्रैलोक आनंदाचे आता, अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेचे त्रैलोक 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 आनंदाचे
दोघीची त्रैलोक्य आनंदाची चरणी जगन्नाथा. चित्त ठेलं. चित्त हे चित्त फार महत्वाचं आहे. आपलं चित्त इथंच असू द्या, नाही तर घरी झटका कुलपाला दिला का नाही, टी व्ही बंद केली का नाही, फॅन बंद केला होता का नाही, नाही ते तर केलंच पाहिजे बंद. पहा, घरामध्ये एक स्त्री ही काळजीवाहू असते आणि लहान मुलांना आपण संस्कार लावताना नाही का या गोष्टी बाळगल्याच पाहिजे. सकाळी उठल्यानंतर लहान मुलांना सवय लावा धरणी मातेची पाया पडायची नाही का. उठल्याबरोबर काय म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये प्रभाते समुद्रवसने पर्वत विष्णुपत्नी म्हटलं पाहिजे. आई वडिलांच्या पाया पडलंच, कारण आई वडिलांच्या पाया आपण जे करतो ते मुलं करतात. आपण जे करतो ते मुलं करतात. पालक सभा असते मुलांची शाळेमध्ये, आहे की नाही. आता हा पालक मुलांच्या लहान लहान मुलांच्या लक्षात येत नाही. एकाने सहज विचारलं, म्हणले ताई तुम्हाला एक विचारू. म्हणलं विचार बेटा. म्हणे ह्या सभेला आमच्या सगळ्यांच्या आईवडील येतात. म्हटलं हो, पण त्यांना असं पालकच का बरं म्हणतात, मेथी का बरं नाही, कोथमीर का बरं नाही. लहान पोरं खूप चिकित्सक असतात ना. हां, पालकच का म्हणतात, मेथी का नाही, कोथमीर का नाही. म्हटलं राजा, तू जर मायबापाची शेपू पालक मेथी केली तर तुझा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार. जे पालनहार आहेत, पालन करता आहेत, त्यांना मायबाप म्हणतात, म्हणून त्यांना पालक म्हणतात. म्हणून ती भाजीतली पालक नाही. मुलांना सांगितले पण माय काय आहे. माय जन्म देती है जो नाम जिनसे मिला, क्या भला क्या बुरा ज्ञान जिनसे मिला. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का ये विधाता की पहचान है. पंढरीचा विठोबा आम्ही म्हणतो, पण आमचा विठोबा सुद्धा पुंडलिकाचं पाप नष्ट करायला आई बापाची सेवा केली म्हणून उभा राहिला विटेवरी. पण देवा केवर उभा राहशील. म्हटले कलियुगात सुद्धा जो मुलगा माय बापाची सेवा करेल तेवर त्याच्यासाठी उभा राहील. म्हणून युगे झाले 18 अजून कान म्हणसी. कशाला म्हणाल बैस. अजूनही मुलं अशी आहेत की जे पुंडलिकासारखी सेवा करतात आणि खरंच करतात बरं. पण पुंडलिकाला कुठंतरी सुंदरी सुंदरी येऊन जाते. हे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं नाव काय हाय. पण तिच्या मायबापाने जर चांगले संस्कार दिले नक्कीच ती. आपल्याला वाटतं ना आपल्या मायबापाला आपल्या भावाने सांभाळावं, आपल्या मायबापाला आपल्या भावाने सांभाळावं असं ज्या मुलीला वाटतं, ज्या स्त्रीला वाटतं, त्या स्त्रीने आपल्या पतीच्या मायबापाची सेवा करा. नक्कीच आपले भाऊ वहिनी सुद्धा सांभाळल्याशिवाय राहणार नाही. तर काय सांगावं, इकडे सासू सासरे काढून दिले आणि माहेर आल्यानंतर वहिनीला ज्ञान देते. उपयोग आहे का? उपयोग नाही. म्हणून कर्म करताना चांगलं करा. सासू सासरे हे घरामधले बोज नाही. अहो त्यांच्या कृपेने त्यांच्या कष्टाने आपले दिवस बहारदार आहेत. त्यांनी जर साठवलं नसतं, त्यांनी जर साचवलं नसतं, त्यांनी जर पै पै जमवली नसती तर खरं सांगा नवऱ्याला नोकरी तर लागली असती नाही, लागलीच नसती. म्हणून नोकरीवाल्या ऐका, नोकरी नवऱ्याला जर असेल तर नक्कीच स्वाभिमान धरा, शंका नाही. पण ज्या नोकरीसाठी त्याच्या मायबापाने कष्ट केले, रुपया रुपया साचवला, अनेक पुढाऱ्यांच्या पाया पडले, शेत गहाण ठेवलं, कर्ज बाजारी झाले, कर्जाचा डोंगर उभारला, तेव्हा कुठं मुलाला नोकरी लागली?
म्हणून त्याचा स्वाभिमान बाळगण्याच्या आधी त्याच्या मायबापाचा बाळगा, सासू सासऱ्याचा बाळगा, नक्कीच आपलं जीवन सुद्धा सुखात गेल्याशिवाय राहणार नाही. हातावर मेहंदी काढून उपयोग नाही. एका मुलीला म्हटलं, बाई तू मेहंदी काढली खूप छान आहे, मलाही मेहंदी आवडते. म्हटले मावशी बघितली का माझी मेहंदी? म्हटलं हो छान आहे, पण तिच्या नवऱ्याचं नाव असं मधी होतं. म्हटलं बेटा मधी का काढलं, कडेला का नाही काढलं? ती म्हणली मावशी मधी काढलं ना तर अशी मूठ वाळली की नवरा माझ्या मुठी, नवरा माझ्या मुठीत. ग म्हटलं तू मुठीत घेऊन करशील काय? मुठीत घेतल्यानंतर तू गुलामच होईल ना. मग गुलामाची बायको दाशी, गुलामाची बायको दाशी म्हणून जगण्यापेक्षा त्याच्या मायबापाची सेवा कर, त्याच्या हृदयाची राणी होशील. हेच आहे ना, हीच सेवा केली पुंडलिकाने. म्हणून विटेवर देव उभा राहिला. आणि कसा राहिला? विटेवरी जाची हो हो हो, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, हो विटेवरी जाची पाऊले समान. तुझी एक दान शूर, दाता दान शूर, तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान शूर दाता, तुझी एक दान शूर. विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान. एकदा जोरदार टाळी सगळ्या भजनी मंडळासाठी. काय नाव आहे? हो वाजवते थोडा नाही का? बरं. पूर्वा आणि उमा दिदी ह्या सुद्धा यांच्यासाठी जोरदार टाळी. किती छान वाटतं ना. तुम्ही उभे राहिले असते तर किती छान दिसले असते. आणि मला सांगितलं असं अशी साडी घाला तर दोघी साडी घालून असतं का ते आपण. नाही मलाही आवडतं बरं का ताई. असं काही कुठं लिहिलेलं नाही आहे की नाही. आणि जे बोलणार ते मी विचार करून बोलते बरं. फार शास्त्राचा आधार धरून बोलते. त्याच्यामुळं नो ऑब्जेक्टेड. का जी अरे येऊ द्या ना. तुम्हीच म्हटले असते उद्या कुत्र नव्हतं ताईची कीर्तनाला. काय भाग्यवान आहे पाहते. पण असं असतं ते. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या विटेवरचा मालक जो पंढरीश पांडुरंग आहे तो पांडुरंग किती दयाळू आहे. त्याच्याकडे स्त्री पुरुष हा भेद नाहीये बरं. हा भेद मुळीच नाही. बघा ऐका. पहिला चंद्रभागा जो कार्तिक एकादशीचा महिमा आहे तो काय आहे माहितीये का? कृष्णदेव राजा आषाढी मध्ये देवाला हम्पीला घेऊन गेला. कुठं? हम्पी. तुम्हाला हम्पी पाहिजे असेल तर तुम्ही पण पाहू शकता. 50 रुपयाची आपली नोट घ्या. 50 रुपयाच्या नोटी माग जे रथाचं चिन्ह आहे ते हम्पीचं चित्र आहे. ते हम्पीचं चित्र त्या ठिकाणी त्या देवाऱ्यामध्ये आता कृष्णदेवाच्या माझा विठ्ठल राहू लागला. म्हणून तर म्हणतात ना, कानडाव विठ्ठलू मदनांत तेने मज लावी लावे तू. किंवा वेदा नाही नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वेदा नाही नाही कडला, वेदा नाही नाही
विचारा, हा कर्नाटकचा विठोबा भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरीला आणला कार्तिक मध्ये, आणि म्हणून तर मग ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, विठ्ठलवरी देवकोटे देवकोटे देवकोटे, ऐसा विठ्ठलवरी देवकोटे देवकोटे देवकोटे, ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे विठ्ठल उभा उठे, ऐसा विठ्ठलवरी देवकोटे देवकोटे देवकोटे. जय श्रीराम. जय श्रीराम. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर. वा वा, जोरदार टाळी. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. ज्या भानुदास महाराजांनी कृष्णदेवाच्या ठिकाणून विठ्ठल आणला, पुन्हा विटेवर उभा केला, आणि मग वारी सुरू झाली. जी वारी आता तुम्ही करू शकता. पायाने चालताना धुळ्याच्या रस्त्याहून सुद्धा, पायाने चालताना तुमच्या गल्लीतून सुद्धा जर तुम्ही नाम जप करत असताल, तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, हरी म्हणा, खाटू श्याम म्हणा, काही बी म्हणा, बरोबर की नाही, पण देवाचं नाम घेताना चालत असताना ती होती तीर्थयात्रा. नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाली, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले. यज्ञ पावला पावली, यज्ञ पावला पावली, एक पावला पावली, एक पावला पावली. नाम घेता, नाम घेता, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, हो नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले. नाम घेता वाट चाली, यज्ञ होय पावलो पावली. यज्ञ हा चालता चालता होत असतो, तीर्थयात्रा होते. जेवताना नाम घेतलं की ते जेवण नाही, तो प्रसाद होत असतो. आंघोळ करताना तुम्ही देवाचं नाव घेतलं तर ते गंगा स्नान होत असतं. आणि म्हणून पहा, गंगा पवित्र आहे, गंगा पवित्र आहे. गंगा कुठं कुठं आहे? काशीला, अजून त्र्यंबकला, बरोबर का? हरिद्वार, ऋषिकेश गंगा आहे. मनकर्णिका गंगा आहे. काशीला किती जण गेलेले बरं? क्या बात आहे. जे गेले नसतील त्यांनी माझ्या संग चला. आपली ही काशीची यात्रा आहे. काशी, अयोध्या, चित्रकूट, इलाहाबाद, प्रयाग आपली ही यात्रा आहे. आणि संपर्क करू शकतात. आमचे लोटनदादा पाटील आहेत, तदनंतर भरत बापूजी आहेत, महाजन दादा आहेत, आणि अगदी आमच्या वंदनाताई आल्या का? वंदनाताई का फराळ करून?
दीपक दादा आहेत आमचे, मला असं वाटतं दिनकर दादा पाटील, आमचे नाशिक सातपूरचे दिनकर अण्णा पाटील, तुमच्या धुळ्याचे दिनकर अण्णा पाटील. क्या बात आहे, वा. संपर्क साधू शकतात. यात्रा आपली नक्कीच 10 दिवसाची असणार आहे. सुंदर यात्रा होते. पण काशीला गंगेच्या तीरावर ज्या वेळेला पार्वती मैयाचा झुमका गिरा रे गंगा जी किनार पे दोनों की तकरार में झुमका गिरा रे, तो कानातलं हरवलं. कर्णिका म्हणजे कानातलं, मनातून ती कर्णिका आता पार्वती शिवजी शोधू लागले म्हणून त्याला मनकर्णिका घाट नाव पडलं. त्या मनकर्णिका घाटावर मोक्षाची वाट आहे आणि म्हणून काशीला गंगा. मग वाचे म्हणता वाचे वाचे मनती गंगा, वाचे वाचे मनती गंगा, वाचे वाचे मनती गंगा, वाचे वाचे मनती गंगा. सकळ जाती पाप भंगा, सकळ जाती पाप भंगा, वाचे पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. सकळ दोष जातील भंगा, सकळ दोष जातील भंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. काय सुंदर आहे गंगा, नाही का? आणि ही गंगेचं पावित्र्य किती आहे, नाही का? पण आपण ठेवलं का? नदीला गेलो, तीर्थाला गेलो, सोड साडी टाकून ये तिकडं, सोड कपडे टाकून ये तिथं. पण मला खरं सांगा, आपलं वस्त्र नदीत टाकल्याने नदी पवित्र होते की खराब होते? जर वस्त्र दान द्यायचंय तर घरातली आपली साडी एखाद्या गरीबाला तरी द्या. ती गरीबाच्या बाई सुद्धा तुम्हाला आशीर्वाद गंगेसारखा दिल्याशिवाय राहणार. नदी खराब करण्यापेक्षा आपण आशीर्वाद प्राप्त करावा, नाही का? राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. ही गंगा मैया पवित्र आहे, पण ती गंगा जेवढ्या ठिकाणी आहे ती गंगा भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या देवाच्या चरणामध्ये. मग कोणाच्या? विठ्ठलाच्या. विठ्ठलाच्या चरणामध्ये गंगा 360 तीर्थ, लोहदंड नावाचं तीर्थ, म्हणून देवाचे पाय, देवाचं चरण हे पवित्र आहे. आता पुढे चला. चंद्रभागा, पुंडलिक, चोखोबा महाराज, नामदेव महाराज. तदनंतर पंढरीला गेले का तुम्ही? हा. कोणत्या झाडात दर्शन घ्यावं लागतं? कान्होपात्रा. कान्होपात्रा एक वेशीची मुलगी होती श्यामा नावाची. पण श्यामा नावाच्या तिने देवाला नवस केला, पांडुरंगा मुलगा झाला तर कान्हो नाव ठेवील, आणि मुलगी झाली तर कान्हाला पात्र असणारी मुलगी मी भक्त जन्माला घालेल. आणि म्हणून ती जन्माला आलेली मुलगी, तिचं नाव कान्होपात्रा. काय भक्ती होती तिची. लहानपणापासून कृष्णासमोर नाचणं, कृष्णासमोर गाणं, कृष्णासाठी सगळं काही करणं, जेवायला घालणं, मग जेवणं, झोपायला घालणं, मग आपण स्वतः आराम करणं. तिचं जीवन म्हणजे कृष्णमय झालेलं होतं. कसं झालेलं होतं? मैं तो भरने को पनघट में पानी, देखन छवि नटखट के हो गई दीवानी. उसने मारी जो, उसने मारी जो, उसने मारी जो तिरकी नजरिया, दीवानी हो गई, दीवानी हो गई, दीवानी.
प्रेम काय प्रेम करतात पहा, चांद लावूंगा तारे लावूंगा, हे प्रेमाच्या आधी. हा, पण लग्न झाल्यावर चांद लय लांब राहिला, तारे लय लांब राहिले, पण गल्लीत कोणी कडीपत्ता तोड देत नाही. आटे दाल का भाव पता चल जाता है, तब नहीं किया होता तो अच्छा होता है. म्हणून आई वडिलांपेक्षा प्रेम कोणीच जगात जास्त करत नाही. आई वडिलांनी इतकं प्रेम कोणीच जगात करत नाही. 18-19 वर्ष आई वडिलांनी आपल्याला तर हाताच्या पोडाप्रमाणे जपलेलं असतं, दुःखापासून दूर ठेवलेलं असतं. म्हणून बाहेरचं जग आपल्याला कळत नसतं. पण जेव्हा बाहेरचं जग कळायला लागलं तेव्हा मात्र मायबापाची आठवण आल्याशिवाय राहाल काय सांगा हो. दिल दिया है ईट भी देंगे ए सनम तेरे लिए. उपयोग आहे का नाही. आई वडील पाहताना परिस्थिती, मनस्थिती आणि सात्विक मुलगा पाहतात. म्हणून आई वडिलांवर मुलींनी विश्वास ठेवलाच पाहिजे. मुलगी जन्माला येणं सौभाग्य आहे, पण मुलींनी सुद्धा असं वागावं. कसं, बापाचा शर्ट मळका असेल असू द्या, फाटका असेल असू द्या, शर्ट मळका असेल असू द्या, फाटका असेल असू द्या, चप्पल तुटकी असेल असू द्या, पण गल्लीतून जाताना बापाची मान एका मुलीला नाही तर वाघिणीला जन्माला घातलाय याचा स्वाभिमान चेहऱ्यावर असू द्या. आमची खाली मान म्हणजे आमची कमजोरी नाही, आमची खाली मान म्हणजे आमची कमजोरी नाही, तर आमच्या भावाची आणि आमच्या बापाची मान उंच राहावी म्हणून आमची मान खाली आहे. स्त्रीमध्ये ताकद खूप अलग आहे. आणि स्त्रीची ताकद तुम्ही, एक स्त्री शक्ती काय नाही करू शकत, सगळं काही करू शकते नाही का. राष्ट्रपती, महिला, शिक्षिका, डॉक्टर, वकील, वैमानिक, रेल्वे चालक, इंजिनियर, आणि एखादा घराचे 2 दारं करणारी. काय त्या कानपात्राचं प्रेम काय देवाला म्हणावं. सांवली सूरत पे मोहम दिल दीवाना हो गया, एक तो तेरे होठ पतले दूसरा लाले लगी, एक तो तेरे होठ पतले दूसरा लाले लगी, तीसरा तेरा मुस्कुराना दिल दीवाना. सांवली सूरत पे मोहन दिल दीवाना, एक तो तेरे नैन तिरछे दूसरा काजल लगे. एवढं प्रेम करा देवावर. एक तो तेरे नैन तिरछे दूसरा काजल लगे, तीसरा तेरे नजरे मिलाना दिल दीवाना हो गया. म्हणून देव वय नाही पाहत, स्त्री पुरुष भाव नाही पाहत, तर देव फक्त अंतःकरण शुद्ध पाहतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव. सांगू का तुम्हाला, कर्माबाई नावाची एक जगन्नाथपुरी मधली भक्त. जगन्नाथपुरी म्हणजे कलियुगातली 4थं धाम आहे कलियुगातलं. आणि या जगन्नाथपुरीला भगवंताचं हृदय आहे. आणि या जगन्नाथपुरीमध्ये कर्मा नावाची बाई आंघोळ करायची नाही, काही नाही. उठली का खिचडी कर देवाला वाय, उठली का खिचडी कर देवाला वाय. पुजारीने सांगितलं बाई अशी खिचडी आणायची, आंघोळी केल्याशिवाय मंदिरात यायचं. आता बिचारी म्हटली भाऊ कधी पाणी आणू, कधी आंघोळ करून, कधी देवाला भूक लागते ना. पण कर्माबाईची खिचडी आवडून सुद्धा पुजाऱ्याने सांगितल्यामुळे ती खिचडी बंद झाली. देव 3 दिवस जेवलाच नाही. पुजाऱ्याच्या स्वप्नात गेला, म्हटले माझ्या कर्माईची खिचडी आणल्याशिवाय मी आता घास घेणार. जेवी जेवी बा विठ्ठला दही भात कालविला, तू खाय बा साखर लोण माझी आबा. तू खाय बा साखर लोण माझी बाबा, माझे बाबा, माझे बाबा, माझे बाबा. तू खाय बा साखर लोणी माझे 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 बाबा. आणि त्या कर्माबाईला तो पुजारी पाया पडत गेला, म्हटले माय तुझी खिचडी आण, देव वाट पाहतो. आता तिने आंघोळ करली होती का? आजही कर्माबाईच्या खिचडी शिवाय भोग लागत
तिच्या वंशांतले भोग लावतात. म्हणून ही भक्ती देवाला आवडते. म्हणून जगी ज्याचे कोणी नाही, त्याचा देव निराधार आकाशाचा, तोची भारस आहे. म्हणून माय जगन्नाथ, बाप अनाथाचा नाथ, दुसऱ्याच्या नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. अनाथाचा नाथ जनार्दन, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, 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 माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. नाथ बाबा म्हटले माय जगन्नाथ, बाप अनाथाचा नाथ जनार्दन आहे. शेवटचं चरण पहा, सोपं आणि सरळ. एका जनार्दनी एकपणे, एकटाच देव. म्हणून तर एक गाव आम्ही विठोबाचे अनेकाचे काम, विदा ज्ञानेन ठाण शून्यतील अतिगृह्णाती इति विठ्ठल. हा किती प्रेम आहे. महाविष्णू ज्यावेळेला क्षीरसागरावर शयन करत होते आणि त्यावेळेला भक्तवृंदा त्या ठिकाणी दर्शनाला आली. भक्तवृंदा दर्शनाला आली आणि सांगितलं, देवा मी जर विवाह कराल तर तुझ्या सारख्याच व्यक्तीशी विवाह. म्हटले आपल्यासारखा दुसरा कोणीच, एकच पीस आहे. पण ज्या शिवजींचा अंश अवतार, शिवजींसारखा दिसणारा जालंधर, या जालंधराने वृंदाची भक्ती पाहिली आणि तिच्यात सत्व होतं की तिच्या पातिव्रत्येमुळे तिच्या पतीला मरण नाही. आणि म्हणून त्या वृंदेशी लग्न केलं. पण झालं काय, एवढा अनाचार, एवढा अधर्म त्याने वाढवला, एवढा माजवला की भगवान शिवजींसंगे अनेक वर्ष युद्ध करत होते, तरी सुद्धा भगवान शिवजींना विजय प्राप्त होत नव्हता. भगवान शिवजीच्या घामातून जी भीमा नदी तयार झाली, भगवंताच्या अश्रूमधून रुद्राक्ष निर्माण झाले. पहा बरं, एवढी भक्ती तिची होती की नवऱ्याला मरण नव्हतं. तुका म्हणे पतिव्रतान, तिची देवावरी सत्ता. सगळं इंद्रासन हलू लागलं. त्यावेळेला महाविष्णूकडे गेले. महाविष्णू म्हटले, ठीक आहे, ती माझी भक्त आहे, तिला एक वेळेला मी वरदान दिलं होतं की मी माझ्यासारखा एकटाच एकमेव मीच आहे, पण ती आता वर देण्याची तृप्ती जी साधना आहे तिची पूर्ण फलश्रुती द्यावी लागेल. म्हणून भगवान महाविष्णू निघाले, जालंधराचं रूप घेतलं. जालंधर युद्धामध्ये आहे आणि महाविष्णू दरवाजा वाजवला. जालंधराचं रूप घेतलेले महाविष्णूंना पाहून त्या ठिकाणी वृंदा, पहा महाविष्णूची भक्त होती, पूजा करीत होती. पूजा करीत असताना तिने दरवाजा उघडला, पतीला पाहिलं आणि पतीला पाहून आश्चर्यचकित झाली. म्हटले, का हो तुम्ही इथं कसे? म्हटले, मला तुझी आठवण आली म्हणून मी युद्धातून परत आलो. आणि त्या ठिकाणी आता वृंदेने आपल्या पतीच्या स्वरूपात असलेल्या महाविष्णूंना हाताला धरलं आणि मंचकावर बसवलं. सुंदर असं सुग्रास भोजन तिच्या हाताने खाऊ घातलं. पातिव्रत्य तिचं नष्ट झालं आणि जालंधराचं शिर त्रिशूळाने महादेवाने छेदन केलं. पण ते शिर उडालं तसं त्या
वृंदेच्या मांडीवर पडलं आणि सांगू लागलं, वृंदे तू माझा घात केला. वृंदाने पाहिलं पती समोर आहे आणि मांडीवर सुद्धा पतीचं शिर आहे. आणि त्यावेळेला तिने रूप बदललं आणि सांगितलं, कोण आहेत तुम्ही, खरं रूप प्रगट करा. पण लज्जेने, शंकेने आणि भयेने त्या ठिकाणी महाविष्णू काळकुट्ट पडले आणि काळकुट्ट पडल्यानंतर दगडासारखे तिथं जड झाले आणि सांगितलं, महाविष्णू अरे बाबा माझं पातिव्रत्य भ्रष्ट केलं, माझं आता त्या ठिकाणी जीवन नष्ट केलं. आणि मग तिने स्वतः त्या ठिकाणी जाताना सांगितलं, माझ्या पतीचा माझा वियोग झाला तसा तुझाही वियोग आज पासून सत्ययुग आणि त्रेतायुगात तुझ्या पत्नीचा आणि तुझा विरह झाल्याशिवाय राहणार. म्हणून राम आणि सीतेचा संसार झाला, वृंदेचा शाप खरा ठरला. तदनंतर जी वृंदा तिने सांगितलं की आता माझं जीवन मी नष्ट करते, त्या ठिकाणी एक रूप तयार झालं, तिचं नाव म्हणून तुळशी वृंदावन तिला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ही तुळशी आता भगवंतांनी सांगितलं, तू एवढा जड पडला म्हटले तू दगड होऊन पडशील. आणि म्हणून गंडकी नदीमध्ये, जी नेपाळमध्ये गंडकी आहे, गंडकी फक्त नेपाळमध्ये आहे, पहिला नेपाळ आपलाच भाग होता, बांगलादेश आपला भाग होता, अफगाणिस्तान आपला भाग होता. पहा महाभारत उघडा, गांधार राज्य, जे मांधार राज्य, ते सगळं काही भारताचा भाग होता. पण आता सगळे छोटे छोटे तुकडे झाले. म्हणून ही गंडकी नदी, तिच्यात शालिग्राम म्हणून महाविष्णू पडले. म्हणून तुळशीमध्ये काय ठेवतात, शिवजीची पिंड नाही. जर कोणी ठेवत असेल तर त्यांच्या घरात सौख्य लाभत. म्हणून तुळशीमधून तात्काळ आपण ती शिवजीची पिंड काढायची, शालिग्राम ठेवायचा. आणि त्या दिवशी विवाह झाला, ती प्रबोधिनी एकादशी, मग खोपडी केल्या गेली, मग शालिग्राम आणि तुळशी यांचा विवाह लावला गेला. तुलसी काष्टम संभूतम माला भाती नरहा तद्यहम पातकम नास्ती सत्यम इच्छिते. पण कोणी मला चांगलं म्हणणार नाही. महाविष्णूने वर दिला, बघ म्हटले, तुला धारण केल्याशिवाय जी वैजंती माझ्या गळ्यात आहे, त्या वैजंती आणि तुळशीची माळ, तुळशीचा हार घातल्याशिवाय भक्ताला मी प्रसन्न होणार. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे जी ध्यान, आवडे निरंतर हे जी ध्यान. तुझी अर्गळा कासे पितांबर, तुझी अर्गळा कासे पितांबर, तुझी अर्गळा कासे पितांबर, तुझी अर्गळा कासे पितांबर, कासे पितांबर. दारामध्ये तुला लावल्याशिवाय ते दाराला शोभा येणार नाही. जिथं तुळस राहते तिथं सौख्य राहतं. फुललेली तुळस पाणी दर्शवतं, सौख्य दर्शवतं, सौभाग्य दर्शवतं. आणि जी स्त्री दररोज उठल्यानंतर तुळशीला पाणी घालते, हळदी कुंकू अर्पण करते, तिची सर्व मनोकामना, तिच्या पतीचं प्रेम ती प्राप्त करते. जे कोणी तुळशी विवाह करतात त्यांना कृष्णासारखा जावई मिळतो. म्हणून ऐश्वर्य संपन्न जावई प्राप्त व्हावा अशी प्रत्येक सासूची इच्छा. पण प्रत्येकालाच पोरगी असेल असं नाही. मग जिला कन्या नाही तिने तुळशीचा विवाह करून ते कन्यादानाचं पुण्य प्राप्त होईल असं आशीर्वचन भगवंतांनी दिलं. म्हणून तुळशी विवाहापासून आपले सुद्धा लग्न सुरू. एका जनार्दनी एकपणे, एक तत्व नाम दृढ धरी, हरिसी करुणा. एखाद्याने जर टँकर भर दारू प्यायला राहिली, ट्रक भर जर मांस खायला राहिलं आणि तो मेल्यानंतर तुळशीचं पान त्याला काम देईल का? अहो तुळशी झाड जरी कोवलं त्याच्या तोंडात तरी मुक्ती. तिथं कोंबडीची पिसच घालावं लागतील, तिथं मुक्ती नाही. बायले बाहेर रडते, हवं माय तुळशीचं पान तरी टाकावं. जिवंतपणी घालायला काय रोग आलता का? सोन्याच्या हार घातले, सोन्याच्या जर आपण सुंदर असे नेकलेस घातले तर त्याच्यावर चोराचं लक्ष राहील. पण जर तुम्ही तुळशीची माळ धारण करील तर माझ्या श्रीहरीची कृपा प्राप्त होईल. म्हणून श्रीहरीची कृपा प्राप्त करा. आणि ज्या भगवंताचा पहा, प्रत्येक देव जर तुम्ही पाहिले, रामाचं दर्शन सुद्धा 40 फुटाहून आहे अयोध्येला, नाही का? द्वारकेचं दर्शन 20 फुटाहून आहे. द्वारकानाथ मरण छोड दास रे, तेने मारी माया लगाडी रे. द्वारकेला सुद्धा 20
फुटावून दर्शन आहे म्हणता का? या म्हणून. द्वारका नाथ मारा राजा रण छोड़ से तेन मन माया लगाड़ी द्वारका नाथ मारा राजा रण छोड़ से तेन मन माया लगाड़ी रे तेन मन माया लगाड़ी रे तेन मन माया लगाड़ी रे द्वारका नाथ मारा राजा रण छोड़ के तेन मन माया लगाड़ी रे पाई बित मागित लीनो मोर गोविंद लीनो मोर पाई बित गोविंद लीनो मोर गोविंद लीनो मोर पाई बित गोविंद लीनो मोर गोविंद लीनो मोर पाई बित गोविंद लीनो गोपाल कृष्ण भगवान. की जय. रामाचं दर्शन 40 फुटावून, द्वारके दर्शन 20 फुटावून, त्याचेच अवतार असलेले बालाजी मात्र 80 फुटावून. गोविंदा गोविंदा वेंकटरमण गोविंदा. पण तेच महाविष्णू मात्र कृष्ण रूपामध्ये आले पंढरीला पळत पळत आणि विठ्ठल झाले. आता विठ्ठलाचं दर्शन किती फुटावून आहे? हा? पदस्पर्श. कुठंच नाही बाबा, कुठंच फुटच नाही, ताटा तुटच नाही, डायरेक्ट ऑन दी स्पॉट विठ्ठलाचे पाय ना आपलं डोकं. गरीबाचा पालनहार, शस्त्र नाही, अस्त्र नाही, बासरी नाही, दोन्ही हात कटेवर आहे. आधी पोटोबा मग. म्हणून वारकरी कीर्तनकार महाराज एवढी काळजी घेतात तुम्ही आमची. नाही तुम्ही नाही फराळ केलं पण मी करून घेतला, सॉरी. तर ताईंनी घाईच इतकी केली, मला काय करावं. असो नाही, एक विनोदाचा भाग आहे. आपण का गरीबा घरची लेकरं नाही बरं. बऱ्याच बाया बऱ्याच माणसं म्हणते आम्हाला डॉक्टरांनी खायला सांगेले लोटना का असे सांगतात बरं का. काय म्हणतात, आमची तब्येत आहे ना अशी, आमची तब्येत अशी आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण मला असं वाटतं आमच्याकडे या, आळंदीला चला. अहो गावरान तुपाच्या ट्रकी कोण रिकामा करून जातं नाव कळत. आज इथंच पाहणं तुम्ही 2 क्विंटल फराळ होतं पण नाव नाही. अन्नदान होतं माऊली ज्ञानोबा यांच्या दिंडीमध्ये. सप्ताह होतो, सप्ताह झाला. आर्थिक दान, ज्ञानदान, अन्नदान. कोण नाश्ता देतो, कोण जेवण देतं, 5 पक्वान्न. म्हणून तर म्हणा ज्ञानोबा तुकाराम दणकून हाना गुलाबजाम. आधी पोटोबा मग विठोबा. वारकऱ्यांचा सगळ्यात गरीब श्रीमंत ज्याच्याकडे भेद नाही, स्त्री पुरुष ज्याच्याकडे भेद नाही, लहान मोठा ज्याच्याकडे भेद नाही, तो माझा विठोबा. आणि म्हणून आज त्या विठोबाचं सुंदर असं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. तारीख पहा बरं तुमची, 18/12/2000. 18/12/2000. आता लक्षात घ्या बरं का. 2 आणि 1 3 बरोबर का. 2 आणि 1 3 आणि 2 5 6 7 आणि शेवटचे 2 8 9 बरोबर आहे का. आता 9 ना. 8 आणि 1 9 आणि 9 99. लक्षात घ्या काय सुंदर तारीख ही. अनासाये घडलेली तारीख आहे. पण आमची निरीक्षण शक्ती आहे, आम्ही तो हिशोब लावला की खरोखर माणसाचं सुद्धा असंच आहे. 83,99,999 जन्म, पण एकच लक्ष, तो मानव जन्म. नवविध भक्ती, नवविध शक्ती आणि नवरात्री म्हणून 9 अधिक 9 होतात 18. आली तुमची तारीख. असं गणित आहे राजा होते. सोपं सरळ आहे ताई, काहीच अवघड नाही. पण लक्षात घ्या, एका जनार्दनी एकपणे चैतन्याची शोभा ना घडविला ना बैसविला, पण प्रत्येकाला पावल्याशिवाय राहत नाही असा माझा विठ्ठल आहे. म्हणून सगळ्यांनी विठ्ठलाचं नामचिंतन करायचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा
माझा माझा माझा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा माझा वरती हात करा टाळी वाजवा वरती हात करा जय हो आज की आनंदी वरती हात